गाइज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे 15 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आणि आतापर्यंत माझे जे सबस्क्राइब झाले त्यांनाही खूप खूप धन्यवाद करते। आणि असेच माझे नवीन नवीन ब्लॉग येत जातील, तुम्ही बघत जावा। कसे वाटतात ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा। तर आजचा ब्लॉग करण्यामागचा हेतू असा आहे की आमच्या गावाची खूप वर्षानंतर म्हटलं तरी चालेल की उरूस भरणार आहे। उरूस म्हणजे जत्रा असते, सो तो उरूस भरणार आहे खूप वर्षानंतर। म्हणजे मला तर असं वाटतं लग्नानंतर माझ्या आज पहिल्यांदाच उरूस भरणार आहे। सो म्हणजे भरला ॲक्च्युली कालच। सो आम्ही आज मुलांचे फायनल एक्झाम चालू असल्यामुळे काही गेलो नाही। तर आता मंडेला फर्स्ट पेपर आहे आणि ते पण फायनल। आणि आज आहे सॅटर्डे ना रे, सॉरी संडे, तर सॉरी फ्रायडे आहे आज। तर आज आम्ही इव्हनिंगला चाललेलो आहे आत्ता, आणि आता जाणार उद्या काल्याचं कीर्तन वगैरे। सो तुम्ही कंटिन्यू करा, कसं उरूस होतं वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर अशा प्रकारे आता आम्ही निघणार आहोत। आत्ता पण वेटिंगलाच आहे, मला घ्यायला येतात ते। सो आणि मुलांचे पेपर चालू आहेत फायनल, आणि त्याच मुहूर्तावरती उरूस आलेला आहे आणि जावं तर लागेल, कारण आफ्टर लॉंग टाईम आमचा उरूस होतो आहे। आणि का होतं आहे का नाही वगैरे ते तुम्हाला नंतर कधीतरी मी नक्कीच सांगेल इन डिटेल्स। पण आत्ता नक्कीच बघा तुम्ही आमचा उरूस एन्जॉय करा। आणि कोणी ब्लॉग बघत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। कोणी सगळेच आपले ब्लॉग बघतात, नाही बघत असं नाही। आणि अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जावा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब होईल। सर अशा प्रकारे असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला। तर लवकरात लवकर जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईज। सो कंटिन्यू करा, पुढे मी नक्कीच दाखवते तुम्हाला आता काय काय घडतंय वगैरे काही ते। चलो कंटिन्यू। आता काय ऑलरेडी आम्हाला जायला उशीर झाला होता। सो आम्ही गेलो, दर्शन वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं। आणि 6 वर्षांनी हे उरूस तुमचं काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय, फक्त मग काय, फक्त चांगलं वाटतंय असं मला की जरा आनंद होतोय, आनंद होतोय देवाच्या उत्सवाला सगळे मिळून। किती दिवसापासून तुम्हाला उत्सुकता होती की उरूस व्हावा म्हणून? मला तसे ते 2 वर्षानंतरच 2 वर्षापासून आता इथून पुढे चालू ठेवणार का बंद ठेवणार? चालू ठेवणार ना? हा मग चला। आणि या ठिकाणी जमलेले बहुश्रुत या ठिकाणी श्रोते मंडळी सगळे झाले। कुठल्या नाही बहुश्रुत मंडळी आली त्याच्यामध्ये तुम्ही शिकत सिस्टीम वाले ना त्यांच्या आवश्यक होते। या ठिकाणी सर्वांच्याच असणाऱ्या परिश्रमाखाली चालणारा हा नामयज्ञ सोहळा आणि या ठिकाणी 2.5 दिवसाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजची ही जागा आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। अशा आपल्या या कार्यक्रमातील मुख्य आणि प्रमुख मान्यवर आदरणीय आपल्या कार्यक्रमाकरता आणि आपल्या मंदिराकरता ज्यांचं फार मोठं खऱ्या अर्थाने योगदान ठरलेलं आहे, असे सर्वांचे लाडके सर्वांचे परिचित असणारे आदरणीय आमचे असणारे नंदूभाऊ वाळंज या ठिकाणी बाबूजींकरता जोरात टाळी झाली पाहिजे। धन्यवाद बाबूजी, तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिलात। सर्वांच्या चरणी नतमस्तक होते।
गायक वादक कलाकार मंडळी अतिशय सुंदर आहे. नाव राखण्यासाठी मुलं संतती चांगली असावी म्हणून त्याच प्रकारे या ठिकाणी
याच गावातील आशिष मेने म्हणजे या गावचा भाचा आहे. या मुलाने इकडे तरी उभे राहायचे तुम्ही जरा. हा तुला काय माहिती पैसे मी दिले तू दिले चावी 2 दिवस चालवा दिली देण्याची गाडी ती आहे आणि माझी गाडी कुठे तू लावली कुठं गाडी तू रात्रीचे वाजले 12:15 12:30 काही भजनाला चाललेले आम्ही आता. भजन वेटिंगला आहे. आम्ही चालले भजनाला गाईच आता. आवाज काही येणार नाही माझा. गाईच कीर्तनाला चाललेलोय. उशीर झालेला आहे. कीर्तन संपताना कीर्तनाला नेहमीच लेट असते. एवढा उशीर होऊन सुद्धा आम्ही फोटो क्लिक करत होतो आणि फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही गेलो कीर्तनाला काल्याच्या. तुझी बुज बुज ऐकू चित्त निर्मळ होईल. चित्त निर्मळ होईल. गोपाळ राही तेथे विठ्ठल मोडीला आणि एक सांगू, तुमचा विजय झाला, तुमची उपस्थिती, तुमचा स्वभाव, तुम्ही लोकांच्या उठणं बसणं राहणं हे तुम्हाला 15 वर्षापासून ओळखते. जसं चांदेल प्रवचन झालं जीवनमामाचे ते तिथून ओळखतो.
एक सांगू तुमच्या प्रचारासाठी मला ही अपेक्षा नव्हती की वारकरी संप्रदाय लोक फोन करतो. सगळ्या वारकरी संप्रदायातील लोकांनी हे कलाकार दिसले नाही पोरे सगळे फोन करून सांगायचे तुमचं भोवताल आणि तिथे 10 ते 11 जणांचे फोन आले. आम्ही सगळ्यांची नावं इथं व्यासपीठावर सांगू शकतो. तुमच्यासाठी सगळ्या वारकरी संप्रदायाने चंग बांधला मुळशीतल्या वेळेतल्या लोकांनी. आणि खरं तर भाऊ त्या वारकरी संप्रदायाचे नाव तुमच्या आशीर्वाद देत तुम्ही आज चांगल्या मताधिक्याने निवडून आलात आणि खुश बांधू सर्वांच्या चरणी काय झालं हा कार्यक्रमाचा वेळ गेला आणि बाबूजी आपल्या सर्वांचे लाडके बाबूजीचं नाव माझ्या लावून गेलं. बाबूजी या ठिकाणी खेळायला उपस्थित देतात आणि फार 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 जीवे गावावरती पेंटिंगचं कामही बाबूजींनी पंचायत समितीचे कार्यसभा माजी सभापती बाबासाहेब खंदारे त्याचप्रमाणे बाबूजी माजी सभापती वाशिले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. गेल्या 3-4 महिन्यापूर्वी मुळशी तालुक्यातील राजगड आमचे नवनिर्मित संस्थांच्या वतीनं सर्वात प्रथम त्यांचं अभिनंदन आणि शंकर भाऊंचा सत्कार गणपतदादा मेंगडे माजी सरपंच ग्रामपंचायत आंबोणे तसेच पुणेशापूर गावचे पोलीस पाटील किसन नाना कराळे हे करतील त्यांचा सत्कार. यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला ये ठोकडी केले काय हार घेऊन येणार. शंकरभाऊ मांडेकर आमचे मार्गदर्शक, नंदकुमार वालंस, साराश्री आणि किसन भाऊ कराळे. शंकर भाऊ तुम्हाला अभिनंदन, कारण ह्या 2 दाड्या एकत्र आल्या आणि त्या तुमच्या दाढीने त्यांचा सत्कार केला त्याबद्दल. कारण माझं एक दडपण होतं बाबूजी, हा सभामंडप केल्यानंतर काही दिवसांनी हा कार्यक्रम बंद पडला होता. खरं तर संप्रदायाचा कार्यक्रम पुन्हा चालू झाला, त्याबद्दल पेठ शापूरकरांचे सगळ्यांनी टाळ वाजवली, अभिनंदन करा. आज गोड कार्यक्रम आहे, या गोड कार्यक्रमाकरता सगळेच उपस्थित राहिले. खरं तर अनेक गोष्टींची मागणी होती, पण सर आप आए गए इधर तो आपके पास एक ही मागणी आहे. ये
आमदार और हमारी मांगनी है, नंदू शेठ यहाँ के सरपंच, माजी सरपंच, गणपत दादा, सब ग्राम पंचायत सदस्य, इनकी वजह तरफ से एक मांगनी करता हूँ। इधर हमारा PSC प्राथमिक आरोग्य केंद्र है, इधर सारा में, वो बड़ा करना चाहिए आपको, क्योंकि नीचे जो है ना माले में, उधर 40,000 लोगों का आरोग्य का ट्रीटमेंट करते हैं, इतने लोग आते हैं वहाँ। इधर भी उतने लोग आएंगे, जगह कम है, इसलिए सहारा के पास वो टाटा नहीं जगह दी, इधर सहारा का जगह, टाटा का जगह नहीं। आपके पास एक विनंती है, एक एकड़ जगह जी आप दे दीजिए, हम बहुत अच्छी तरह से इधर हेल्थ सेंटर चालू करेंगे, जो कि सब नागरिकों के लिए अच्छा होगा। और भगवान की कृपा है, यहाँ सब जो आ गए शंकर भाऊ आज आले, भाऊ आज सभामंडप केलाय, पण अनेक काम आता या आंबवणे ग्रामपंचायत आहे, त्याच्या माध्यमातून आपण करणारच आहोत। मागच्या काळात आपण स्मशानभूमी 10 लाख रुपये दिले, इथं आंबवणेला एक 10 लाख दिलेत, आम्ही सालतेरला दिलेत, आता देवघरला द्यायचे। स्मशानभूमीचं काम होतील, पण शंकर भाऊकडे एक विनंती आहे की जो नांदिवली ते आपला रस्ता आहे कुंभेरीपर्यंतचा, तो मोठा केला तर त्यामध्ये आपल्या नागरिकांची भरपूर व्यवस्था होईल। त्याचबरोबर गोठ्यापासून जो भांबागड पर्यंतचा रस्ता आहे, मी तर म्हणतो शंकर भाऊ, मी मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमाला, ज्या 5-6 दिवसात ज्या कार्यकर्त्यांनी चांगलं त्या कार्यकर्त्यांचा आभार मानतोय की 3-4 दिवस ते कष्ट केले आणि हा संप्रदायाचा कार्यक्रम तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचा आभार मानून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मांडेकर आपले आमदार 2 शब्द आपले मनोगत व्यक्त करते। बरड उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह आज या ठिकाणी काल्याचे कीर्तन प्रवीण महाराज लोळे यांचं झालेलं आहे, आणि त्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होत असताना माझ्या अगोदर बाबांनी बोलले, आणि गेली अनेक वर्षे बंद पडलेला सप्ताह चालू झाला, त्यामुळे मला धरण बाहेर अनेक नेत्यांनी फोन केला, कार्यकर्त्यांनी फोन केला, भाऊ खरं तर लग्नाला येऊ नका बरं भाऊच्या मुलाचे म्हटले, पण त्या सप्त्याला या, असं मला लोकांनी निरोप दिला। कारण की शेवट अनेक वर्ष थांबलेला कार्यक्रम चालू झाला, जे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। बाबा कोण आज उपस्थित बाबा आहेत, गणपतदादा आहेत, शिवसाहेब आहेत, तुळशीदास आहे, कोमलताई वाशिवला आहेत, बाबूजी आहेत, गणपतदादा, तुम्ही किसन पाटील, तुम्ही सर्व मंडळी आहेत। गेली अनेक वर्ष तुमच्या सहकार्याने राजकारण करत असताना मी या भागाचं पाहिलेलं आहे की अतिशय चांगले आणि प्रामाणिकपणे काम करणारी ही मंडळी। ठीक आहे, राजकारण आहे, समाजकारण आहे, काही किरकोळ गोष्टी मतभेद होत असतात, परंतु त्यावर पडदा टाकून पुढे जाणं हे खऱ्या अर्थानं चांगल्या लोकांची लक्षणं आहेत, आणि गावाने ते करून दाखवलं, आणि युवा पिढीचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की चांगलं काम तुम्ही केलेलं आहे। आता खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास होईल, कारण की विकास हा नुसता इमारती बांधून रस्ते स्मशानभूमी करून होणार नाही, तर गावाच्या एकजीवपणा असतो, एकमूठ असतं, गाव एकजीव असतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं गावाचा विकास होत असतो। प्रेम हे महत्वाचं आहे, प्रेम असेल तर काही होऊ शकतं, आणि या ठिकाणी होत असताना तुम्ही सर्वजण एकत्र आला। बाबांनी सांगितलं सभामंडपाचं काम, मी सांगितलं बाबांनी जी कामं करायची ती बरेच केली, कोमलनी काही कामं केली, पण राहिलेली कामं करायची जबाबदारी तुमच्या आशीर्वादाने माझ्यावर आलेली आहे, आणि ती करत असताना बाबा मी आत्ताच काल माझ्या बजेटमध्ये रस्ता दिलाय, नांदिवली ते कुंभरी हा रस्ता मी बजेटमध्ये घेतलाय, आणि गोठे ते बांबरला हा पण घेतलाय, आणि हे करत असताना मी पुढच्या वेळेस आता ऍक्च्युअली माझ्या डोक्यात होतं डांबरी कॉन्क्रीटचा रस्ता करायचा, परंतु मी आता असं ठरवलं की बाबा आता जर केला तर परत नंतर अडचणी पुढच्या हॅम मध्ये या 2-3 वर्षात बाबा हा एकच रस्ता डायरेक्ट वळण्यापासून पूर्ण राऊंड निवेला उतरायचा, असा 80-90 किलोमीटर 100-1 किलोमीटर रस्ता आहे, आपण हॅम या अंतर्गत घेऊ, जेणेकरून कायमस्वरूपी रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरण होईल। या भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा रस्ता आहे, तो आपण भविष्यकाळात नक्कीच करू, परंतु आता आपण बजेटमध्ये घेतलाय माझा जो निवेते वडगाव आहे तो रस्ता 50-54 मध्ये घेतला, राहिलेला पंतप्रधान ग्राम सडक मध्ये बसवतो, जेणेकरून या भागातला सगळे रस्ते एकमेकाला जोडले जातील, आणि लॉन्चची पण त्याशी बाबा बोलली गेली, लॉन्च सुद्धा आपली चालू झाल्यानंतर कुंभेरी आणि तिसकरी या गावांनाच होती, त्या फेऱ्या कशा वाटतील त्यांनी शिवसाहेबांशी बोललोय। शेवट हे काम करत असताना या भागातील गड किल्ले त्याचं
पाण्याचं आतूनची उपसाईड योजना या ठिकाणी ते गड किल्ले आहेत त्याचं सुद्धा जोड रस्ते त्यांचं संवर्धन करायचंय. पर्यटन मध्ये आपण जो प्रस्ताव दिलेला आहे बाबाजी तुम्ही गणपत दादांनी मला सांगितलं होती तुमची पाणी उपसा योजना राबवायची. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमचे प्रस्ताव जे काय असेल जुने रेकॉर्ड दे बाबा नाही का आपण मी मीटिंग लावतो तशी आमची चर्चा त्याची सिंचन मोहीम झालेली आहे. त्या दृष्टिकोनाने सुद्धा आपण या ठिकाणी आणि शिवसाहेब तुम्हाला विनंती कोळवली फाटा ते सारा 3 नंबर गेटचं काय तर थोडा रस्ता कच्चा आहे. आमची विनंती आहे तुमच्या आदित्यात एवढा करावा. तुम्हाला आम्ही ते पत्र दिलेले आहे लोकांच्या मागणीच तो केलेले आहे. आपण त्यावर विचार करून त्यावर निधी टाकावा. आज मी सदिच्छा व्यक्त गावचा सभामंडप आहे बाबांनी केलेला आहे परंतु शेवट विकास कामं कधी संपत नसतात. त्या मंदिराचं सभामंडपाचं काय उर्वरित काम असतं किंवा अजून काय गावातले अंतर्गत रस्ते असेल मी या ठिकाणी करण्याची ग्वाही देतो. पण तरुण मंडळी तिकडे काय म्हणतात माहिती का हे साईड का कोण केले का त्यांचं म्हणणे माझं नाही हो. हा तर ते तुमच्याकडे ते येतील त्यांचं ते काम करा. आणि इथं थोडस आता बाबांनी 10 लाख रुपये दिले स्मशानभूमीसाठी त्याच्यासाठी आम्ही ते शेड बांधतोय. स्मशानभूमी नाही करत माणसाला उभं राहण्यासाठी तिथं शेड 10 लाख रुपयाचं चांगलं होईल. त्यामुळे बाबा तुमचे सुद्धा धन्यवाद. यानंतर एक सत्कार करायचा आहे की मावळ तालुक्याचं भूषण गायनाचार्य सन्माननीय नंदकुमार शेटे महाराज यांचा एवढा एक सत्कार आपल्या हाताने करा. ही मंडळी आमच्यावर लय प्रेम करणारी आहे बाबूजींवर प्रेम करणारी आहे. और मुझे बहुत अच्छा लगा और जैसे ही सरपंच जी ने बोला कि सारा इंडिया परिवार साराशी जी महोदय ने हमेशा इन्हीं 8 गांव को अपना परिवार समझा है और आप हमारे परिवार के ही अंग हैं और हम जैसे संस्था आगे बढ़ेगी आप सभी का जीवन उतना ही सुंदर उतना ही अच्छा होगा. ये हमारी शुरू से ही सोच रही है और हम इसी सोच पे आगे चल रहे हैं. और मुझे बड़ी खुशी है कि इस तरह के मेले आयोजित होते हैं जहाँ पे सब लोग अपना आके सहयोग करते हैं मिलते जुलते हैं भगवान का नाम लेते हैं खुशी का माहौल बनता है. और मुझे भी बहुत अच्छा लगा यहाँ आके आज और मैं धन्यवाद करूंगा आप सभी का कि आपने मुझे आमंत्रित किया. थैंक यू. फोटो क्यों हुआ क्या हमारा आगे का 1 लाख रुपए मिलेगा. हॅलो गावातून पाहुणे मंडळी राहण्यासाठी कुठल्या मंदिरात राहायला गावातून महिला मंडळी राहण्यासाठी दिनेश बाळुंगे यांच्याकडून तर गाईज आमचा उरूस फायनली सक्सेसफुल आणि छान प्रकारे झालेला आहे. खूप भारी असं झालेलं आहे. नियोजन केलं त्यापेक्षाही डबल छान झालेला आहे उरूस. आणि आता आम्ही फोटोशूट वगैरे करत होतो. फोटोशूट झालंय. आता मला ब्लॉगिंगला तिकडे घ्यायला येऊ का मी पळा. तर गाईज एवढं नाही मला दाखवता आलं व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कारण कीर्तनमध्ये मी दंगले होते. काही गाईज मुली एकदम खूप विचित्र आहेत खूप विचित्र. व्हिडिओ काढायला एवढं बोलवते आणि त्या त्यांच्याच खेळत बसलेल्या आहेत. सो मी त्यांच्यावर खूप अशी नाराज झालेली आहे. क्रिकेट आणि बॉईज आमचे क्रिकेट खेळतात आहेत गावाची फिलिंग सो त्यांना फार आवडतं. येतं गावाला आलं ना त्यांची खूप मज्जा असते गावाला आल्यानंतर क्रिकेट वगैरे. सो अशा प्रकारे उरूस झालेला आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे घरी. सो कसं वाटलं नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही कोणी लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. असंच तुमचं भरभरून प्रेम आम्हाला द्या आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सो बाय 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 करा एकदम बाय बाय.